कत्तलखाने बंद करा, भोंगे हटवा या मागणीकरिता अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलंय। अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेले गोवंशीय जनावरांचे अवैध कत्तलखाने बंद करावे, तसेच सर्व मशिदींवरील भोंगे तात्काळ काढून टाकावे या मागणीसाठी मंगळवारपासून अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय। या उपोषणात कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट, मढीचे सरपंच संजय मरकड, कालिदास महाराज घोडके, सुंदरनाथ महाराज, कानिफनाथ आखाडा, सुखवीरनाथ महाराज, सोपाननाथ महाराज, सोमनाथ महाराज, मच्छिंद्र वेताळ, रमेश मरकड यांनी देखील या उपोषणात सहभाग नोंदवलाय। तर मढीचे सरपंच संजय मरकड म्हणाले, 7 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन जिल्ह्यात सुरू असलेले गोवंशीय जनावरांचे अवैध कत्तलखाने बंद करून उद्ध्वस्त करावे, तसेच सर्व मशिदींवरील भोंगे तात्काळ काढून टाकावे अशी मागणी करण्यात आली होती। त्यावेळी देखील आंदोलनाचा इशारा दिला होता, मात्र प्रशासनाने 10 दिवसात कारवाई करण्याचं आश्वासन दिलं होतं। त्यानंतर पुन्हा 16 मे आणि 2 जून रोजी स्मरणपत्रे दिली, मात्र त्यावर आजपर्यंत कुठलीच कार्यवाही करण्यात आली नाहीये। मशिदींवरील भोंग्यांची परवानगी घेतली जात नाही। भोंग्यांच्या कर्णकर्कश आवाजामुळे सर्व समाजातील धर्मातील लोकांना त्याचा त्रास होतो। विविध ठिकाणी शाळा, महाविद्यालय, दवाखाने, हॉस्पिटलच्या शेजारी मोठ्या आवाजात दिवसातून 5 वेळा नमाज पठण केले जात असल्यामुळे सर्वांवर त्याचा परिणाम होतोय। ते तात्काळ काढून टाकण्यात यावे। तसेच महाराष्ट्रात गोहत्या बंदी कायदा असतानाही आणि राज्य शासनाने नुकताच गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिलेला असतानाही वारंवार हिंदू समाजाच्या आराध्य दैवत असणाऱ्या गोमातेची सर्रासपणे कत्तल केली जाते। जिल्ह्यातील विविध ठिकाणी अवैध कत्तलखाने चालू असून त्यांच्यावर कारवाई करून कायमस्वरूपी बंद करून जमीनदोस्त करावी अशी मागणी करण्यात आली आहे। उपोषणाच्या पहिल्या दिवशी कुणाल भंडारी, अक्षय शिंदे, साहिल पवार, राहुल म्हेत्रे, चंद्रकांत जाधव, हिंदू राष्ट्र सेनेचे संजय आडोळे, सुकडीचे सरपंच लहू भवर, उपसरपंच संदीपराव गालफडे, सरपंच अंबादास ढाकणे यांच्यासह अनेक हिंदुत्ववादी नेत्यांनी भेट दिली। संबंधित मागणी मान्य नाही झाली तर मोठ्या संख्येने कानिफनाथ आखाड्यातील साधू, महंत, हिंदू गोरक्षक आणि सकल हिंदू बांधव मागणी मान्य होईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषणास बसतील असा इशारा सरपंच मरकड यांनी दिलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।